हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळेजण. तर हा खूप जुना व्हिडिओ आहे. खरं तर मला हा व्हिडिओ कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशीच पोस्ट करायचा होता, परंतु काही कारणानिमित्त मी हा व्हिडिओ नाही पोस्ट करू शकले, कारण काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळे पोस्ट होत नाही आहेत व्हिडिओ माझे. जास्त 10 मिनटाचे 13 मिनटाचे सेव्ह होत नाही आहे. सो मग आत्ता म्हटलं बघू, एकदा ट्राय करूया म्हणून मग परत मी आज हा व्हिडिओ घेतलेला आहे बनवायला एडिटिंगसाठी. तेव्हा तर हा आहे कृष्ण जन्माष्टमीचा व्हिडिओ. ज्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी आणि आपले महाशिवरात्री एकाच दिवशी आली होती. तर माझी आई पण होती माझ्याकडेच त्यावेळेस. तर मी आणि माझ्या आईने खूप छान असं कृष्णाचं डेकोरेशन आणि खूप छान असं कृष्णाला अंघोळ वगैरे घालून खूप छान असं कृष्ण जन्माष्टमी आम्ही सेलिब्रेशन केली होती. पण त्या दिवशी काही जमलं नाही हा व्हिडिओ पोस्ट करायला. आणि नेमकी त्याच दिवशी महाशिवरात्री होती. सो खूप त्या दिवशी पूजा वगैरे होती, महाशिवरात्रीची पण आणि कृष्ण जन्माष्टमीची पण. आणि मला जसं जमेल तसं मी म्हणजे छोटी आणि अशी सिंपल पद्धतीनेच घरामध्ये कृष्णांची सगळी पूजा वगैरे केलेली आहे. आणि माझ्याकडे जेवढं साहित्य अवेलेबल आहे ते सगळं मी म्हणजे यूज करून छान पद्धतीनं मला जेवढं होईल तेवढं मी म्हणजे कृष्णांचं पूजा वगैरे केलेली आहे. आणि तसंही मला खूप आवडतं असं कृष्ण जन्माष्टमी वगैरे सेलिब्रेशन करायला. आणि मला जायचं होतं म्हणजे जन्माष्टमीला इस्कॉन टेम्पलला, परंतु म्हटलं घरीच पूजा वगैरे करणार आहे तर मग आपण घरीच वेळ लागणार, तर मी काही गेले नाही इस्कॉन टेम्पलला. त्याच्या अगोदरच काही दिवसापूर्वी मी माझ्या आईबरोबर आणि मुलाबरोबर गेले होते इस्कॉन टेम्पलला. जसं मला वेळ भेटेल तसं मी जात असते. आणि तुम्ही बघू शकता इकडे की माझ्याकडे जेवढं काय आहे, मध, दूध, दही आणि चंदन वगैरे असं सगळं, म्हणजे त्याच्याने मी आंघोळ घातलेली होती कृष्णांना. आणि तर माझ्याकडे नवीन वस्त्र पण मी आणले होते. मी इस्कॉन टेम्पलला गेल्यानंतरच खूप छान छान असे मुखवटे, कृष्णाचं सगळं सजावटीचं सामान तिकडे खूप छान अवेलेबल आहे. सो तुम्हाला जर आवडत असेल असं पूजा वगैरे करायला घरातल्या घरात, आणि कृष्णाचे जे छोटे छोटे कपडे, मुकुट, तुमच्याकडे छोटा कृष्ण असेल, जर आवडत असेल तर नक्की इस्कॉन टेम्पलला व्हिजिट करा. आणि तिकडे तुम्हाला सर्व साहित्य मिळून जाईल. चंदनपासून धूप, अगरबत्ती आणि कृष्णाचे सगळे कपडे, साज, खूप छान व्हरायटी असते त्यांच्याकडे. आणि खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईनचे अवेलेबल असतात. आणि कृष्ण टेम्पलला गेल्यानंतर एक खूप छान असं वेगळी वाईब्स राहते तिकडे. खूप पॉझिटिव्ह माइंड आणि खूप छान वाटतं गेल्यानंतर. सो मी अधूनमधून जात असते. जर तुम्हाला आवडत असेल असं तर तुम्हीसुद्धा नक्की इस्कॉन टेम्पलला व्हिजिट करा. आणि कृष्णांचे जे विचार आहेत, जे काही त्यांचे थॉट्स आहेत, भगवद्गीतेमध्ये जे काय लिहिलेलं आहे, किंवा तुम्हाला जर आवडत असेल, वाचनाची आवड असेल तर नक्की भगवद्गीता वाचा. आणि कृष्णांचे जे काही थॉट्स वगैरे आहेत ते तुम्ही नक्की वाचा. ते त्याच्याने आपले माइंड एवढं रिलॅक्स होतं आणि खूप छान वाटतं त्या सगळ्या गोष्टी वाचल्याने, ते थॉट्स ऐकल्याने. तर नेहमी आपला माइंड पॉझिटिव्ह राहतो. असा माझा स्वतःचा तरी वैयक्तिक अनुभव आहे. सो मी लाईफमध्ये बऱ्याच काही अडचणी आणि बरेच काही प्रॉब्लेम्स असतात आणि प्रत्येकाच्याच लाईफमध्ये आहेत. परंतु कधीकधी आपल्याला समजत नाही की आपण त्या प्रॉब्लेम्समधून कसं बाहेर पडायचं, स्वतःला कसं हॅप्पी ठेवायचं किंवा स्वतःला कसं खुश राहायचं. काही प्रॉब्लेम्समुळे आपण खूप डिस्टर्ब झालेला असतो. सो मला तरी हे माझ्या स्वतःच्या लाईफमधला एक बेस्ट पार्ट वाटतो की मला असं खूप छान वाटते की कृष्णांचे जे काही विचार वगैरे आहेत, कथा वगैरे आहेत. जया किशोरीजी यांच्या तुम्ही ऐकले असतील, त्यांच्या खूप छान छान कथा आहेत. त्या खूप छान छान असे खूप छान छान संत वगैरे आहेत आपल्याकडे. आणि खूप छान छान असे व्याख्यान देणारे आहेत की कृष्णाचे रिलेटेड. तर असं तुम्हाला ज्यांचं आवडेल त्यांचं तुम्ही ऐका. असं काही नाही की यांचंच ऐकलं पाहिजे. पण मी बेसिकली सुरुवातीपासून जया किशोरीजी यांना फॉलो करते. आणि स्वतःही मी कृष्णांचं थोडंफार जिकडे जिथं भेटेल तिथं मी त्यांचे विचार ऐकते. स्वतः मी थॉट्स बघते. तर खूप छान अशा वाईब्स येतात आणि एकदम माइंड फ्रेश होऊन जातो. असं तुम्हाला जर असं आवडत असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि आपल्याकडे जास्त म्हणजे कसे मानत नाहीत कृष्णांना वगैरे, पण ते जर तुम्ही मनापासून त्यांची भक्ती केली किंवा मनापासून जर त्यांना तुम्ही असं
फील केलं तर तुम्हाला त्याचा एक वेगळाच आनंद येईल. फक्त ती ओढ असावी लागते किंवा ते आपल्या मनापासून आपल्याला त्या गोष्टी आवडल्या पाहिजेत करण्यासाठी. जर आपल्याला कुठलीही गोष्ट मनापासून आवडली तरच आपण त्याच्यामध्ये 100% देत असतो. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. सो तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असतील माझे कृष्णाच्या रिलेटेड शॉर्ट व्हिडिओ किंवा माझे किचनचे वगैरे, तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि थोडंसं एडिटिंगसाठीही थोडासा प्रॉब्लेम येत आहे व्हिडिओजना. सो मी बरेच दिवस झाले एडिटिंग करत नाही. माझ्याकडे भरपूर गणेश पूजेची आणि मध्यंतरी माझ्याकडे घरामध्ये गणपती स्थापना असते. दरवर्षी मी घरी गणपती पूजन पण ठेवते. 10 दिवसासाठी माझ्याकडे बाप्पा येतात. त्यांचेसुद्धा खूप सारे व्हिडिओज आहेत माझ्याकडे पेंडिंग. पण हळूहळू बघून आता मी थोडंसं एडिटिंग वगैरे करेन आणि मग पोस्टही करेन. त्याचे छोटे छोटे शॉर्ट्स पण बनवेन. आणि मेन म्हणजे काय होतं, घरातली कामं वगैरे हे सगळं मॅनेज करणं होत नाही कधी कधी. तर एवढे व्हिडिओ पोस्ट करायला मला नाही जमत, कारण बाकीच्या सगळ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. आणि घरामध्ये पूजा पाठ करायचं म्हटलं, सगळ्या गोष्टी आपण एकट्याने स्वतः करायच्या म्हटल्या, बाहेरच्या आणि घरातल्या, आणि मग त्या वेळेत सगळ्या गोष्टी करून परत व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायचं, ते पोस्ट करायचे, असं माझं थोडंसं होत नाही आहे ते रेग्युलरी. पण आणि जर करायला घेतलं तर असे काहीतरी टेक्निकल इश्यू येतात, त्याच्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा ते व्हिडिओ पोस्ट होत नाही आहेत. हा पण एक इश्यू आहे. सो मी जास्त त्याच्याकडे आता म्हणजे लक्ष देत नाही यूट्यूबच्या चॅनलकडे. मला करायचं आहे. जर कुणाला जर त्याचं सोल्युशन माहीत असेल तर मग मला नक्की सांगा की यूट्यूब चॅनलसाठी नवीन फोन घेतला पाहिजे का? कारण माझा हा खूप जुना फोन आहे, जवळजवळ 7 वर्षापूर्वीचा ओल्ड फोन आहे. मी तोच वापरते. क्वालिटी वगैरे चांगली आहे असं मला वाटतं. पण ह्याच्यामध्ये काय होतं की खूप असं म्हणजे व्हिडिओ वगैरे सेव्ह होत नाहीत लवकर. खूप वेळा ट्राय करावं लागतं आणि बहुतेक स्पेसचा वगैरे काहीतरी प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये, त्याच्यामुळे वाटतं मला. तर बघू, मी नवीन मोबाईल घेणारच आहे, पण मी एक नवीन यूट्यूब चॅनल म्हणजे करणार आहे. आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित अशा पोस्ट मला करायच्या आहेत आणि छान छान असे व्हिडिओ पण बनवायचे आहेत लाँग. जसे की कधी किचनचे, कधी काय मी नवीन क्रिएटिव्हिटी केलं, कधी शॉपिंगचे, असे बरेच व्हिडिओ माझ्याकडे पेंडिंग आहेत, पण पोस्ट होत नाही आहे जेव्हा पाहिजे तेव्हा. हा एक मेन प्रॉब्लेम आहे. तर मी शॉर्ट्स खूप बनवते. शॉर्ट्स मला आवडतात कारण शॉर्ट्स कसे असतात, छोटे असतात आणि त्या पटकन सेंड होतात, म्हणजे अपलोड होतात. पण जे असे 10 मिनटाचे, 7 मिनटाचे किंवा 13 मिनटाचे जे व्हिडिओ असतात किंवा जे आपल्याला पूर्णपणे दाखवायचं असतं, त्याचा टायमिंग आपल्याला माहीत नाही. 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं पण लागू शकतो. सो एवढे मोठे व्हिडिओ ह्याच्यामध्ये पोस्ट होत नाही आहेत. त्याच्यामुळे खूप मला प्रॉब्लेम येतो आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी प्रॉब्लेम्स येत आहे. तर सर्वांनाही माझी रिक्वेस्ट आहे की जर कोणाला याचं सोल्युशन माहीत असेल, जर कोणी माझे व्हिडिओ बघतील त्यांनी मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा की असं व्हिडिओ का सेव्ह होत नाही आहेत. आणि पोस्ट करायचं असेल तर म्हणजे काय केलं पाहिजे त्यासाठी. कारण माझ्याकडं खूप सारा कंटेंट असतो, खूप सारं मला काही पोस्ट करायचं असतं, तुमच्याबरोबर शेअर करायचं असतं, पण मला पाहिजे तेव्हा ते शेअर होत नाही आहे आणि ते पोस्ट होत नाही. सो मला वाटतं की मग नंतर खूप लेट झाला की मग कंटाळा येऊन जातो की आता काय पोस्ट करणार, आता ही वेळ, म्हणजे जेव्हा ते करायचं होतं तेव्हा झालेलं नसतं ते पोस्ट व्हिडिओज वगैरे जे काय आहे ते कंटेंट. ज्या त्या वेळेस ज्या त्या गोष्टी पोस्ट झाल्या त्या रिलेटेड, तर कसं बघायलाही छान वाटतं आणि आपल्यालाही छान वाटतं की बाबा तुम्हाला मी काहीतरी व्यवस्थित दाखवते किंवा काहीतरी त्याच्यामध्ये आहे बघण्यासारखं. सो मला हे कळत नाही आहे. त्याच्यामुळे मला नक्की सांगा की नवीन मोबाईल घेतला पाहिजे का? आणि जर घेतला तर त्याच्यात मला नवीन यूट्यूब चॅनल तयार करावं लागेल मग. कारण माझ्याकडे जो हा आहे यूट्यूब चॅनल, मी असाच ओपन केला होता, पण ह्याचा मला पासवर्ड वगैरे जास्त काही माहीत नाही आहे. तो फॉरगेट वगैरे करून मग रिकवर करावं लागेल. मग हाच यूट्यूब चॅनल मी तिकडे शिफ्ट करेल नवीन फोनमध्ये, जर तसं असेल तर, जमत असेल तर, तसं होत असेल तर तसं करेन मी. पण माझ्याकडं खूप तेव्हा पण कृष्ण जन्माष्टमीच्यापासून मी ना कुठलेही व्हिडिओज पोस्ट केलेले नाही आहेत, जास्त करून शॉर्ट पण नाही आहेत आणि लाँग पण नाही, कारण मला वेळच भेटत नव्हता. आणि नंतर जसं कृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर माझ्या मम्मीचं थोडंसं आजारपण होतं. सो मी थोडंसं मम्मीच्या पण कामामध्ये बिझी होते, कारण बऱ्याच दिवसापासून मम्मी माझ्याकडेच आहे. माझी आई ती गावी असते, पण आत्ता आली होती. आणि नंतर परत तिचं म्हणजे बाकीच्या सगळ्याच गोष्टी घरातल्या मॅनेज करता करता मला वेळ भेटेल तसं मी बघायचे, ट्राय करायचे व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी, पण पोस्ट काय होत नाही आहे व्हिडिओ.
जेव्हा पाहिजे तेव्हा प्रॉब्लेम येतो आहे व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी. तेव्हा मग म्हटलं चालेल बघू म्हटलं, तरी पण आता ट्राय करते मी. मग आता हे होईल तेव्हा होईल पोस्ट. खरं पण तुम्ही बघा नक्की, जर तुम्हाला असे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की मला कमेंट्स करा, शेअर करा, सांगा. आणि मला म्हणजे दुसऱ्यांनाही शेअर करा जर तुम्हाला आवडत असतील तर. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ असे बघायला आवडत असतील तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण मी जेव्हा पोस्ट करेल तेव्हा तुमच्याकडे माझे व्हिडिओ पटकन पोहोचतील आणि हे सगळे माझे तुम्ही व्हिडिओ बघू शकाल. सो मला ते सांगायचं होतं. आणि हा व्हिडिओ पण आता मी पोस्ट करणार नव्हते, पण ऑलरेडी हा मी एडिटिंगसाठी घेतलेला होता आणि असाच पेंडिंग होता माझ्या फोनमध्ये. आता म्हटलं सहज चला बघूया, म्हटलं होतो आहे का पेंडिंग. म्हटलं होते असलं तर होत असला पोस्ट तर पोस्ट करून टाकूया, म्हणून मी ट्राय करते. बघा झालं तर तुम्ही बघा हा व्हिडिओ. आणि खूप छान छान असं मग मला म्हणजे करायचे असतात असे पोस्ट वगैरे. व्हिडिओ आवडतात मला खूप असे पोस्ट करायचे. आणि थोडंसं मला एडिटिंगचं पण काही जमत नाही जास्त. छोटंसंच मला फक्त हे एकच आहे ॲप माझ्याकडे, जे किने ॲप जो आहे, किंडर ॲप आहे जो. दुसरं कुठले ॲप आहेत अजून मला ते सांगा तुम्ही, की ज्याच्यावरून आपण चांगलं असं एडिटिंग करू शकतो आणि इझिली होऊ शकतं. तर कोणाला जर त्याचं नॉलेज असेल व्यवस्थित तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा की एडिटिंग करण्यासाठी कोणते कोणते ॲप्स आहेत. आणि असे खूप सारे माझे व्हिडिओ पेंडिंग आहेत आणि आता मला ते पोस्ट करायचे आहेत. पण प्रॉब्लेम हा होतो आहे की ते खूप वेळ लागतो मग असे पोस्ट करायला. मग 2-3 वेळा ते पोस्ट करायला घेतलं तर होत नाही, मग बोर होऊन जातं. त्याच्यामुळे होत नाही माझ्याकडून पोस्ट वेळेच्या वेळी. नाहीतर मी खूप सारे आत्तापर्यंत यूट्यूबला व्हिडिओज पोस्ट केले असते. बाकी सगळे सांगा कशा आहात तुम्ही. आणि विषय माझा म्हणजे बऱ्याच वेळा माझ्या असं मनामध्ये येते की माझ्या बऱ्याच गोष्टी आहेत की मी तुमच्याशी म्हणजे आपलं पर्सनल लाईफचं जे काय आहे ते मी शेअर करावं असं वाटतं मला. पण काय आहे त्याचं की आपण जेव्हा आपली पर्सनल लाईफ, मी बघते बऱ्याच लोकांचे व्हिडिओ की जेव्हा आपण पर्सनल लाईफचं काहीतरी आपल्या मनातल्या गोष्टी आपण शेअर करतो सोशल मीडियावर आपले समजून, किंवा आपल्याला वाटतं की बाबा खूप सारे लोक आपल्याला बघतात तर कुणाचे काय विचार किंवा कुणाचं काय असं बोलणं काहीतरी आपलं त्याच्यामध्ये म्हणजे समजेल की बाबा आपण काय केलं पाहिजे काय नाही, थोडंसं गायडन्स भेटेल म्हणून आपण एक फॅमिली म्हणूनच ते शेअर करत असतो. पण कधी कधी त्याचा उलटाही परिणाम होतो असा की खूप जास्त आपल्याला स्वतःलाच परेशानी किंवा इरिटेटिंग असं वाटायला लागतं. म्हणून तो पण विचार करते मी. सध्या तरी माझं म्हणजे पर्सनल लाईफचं खूप सारे प्रॉब्लेम्स आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की मी कुठून सुरुवात करावं काय करावं हे कळत नाही. तरीही तुम्ही नक्की सजेस्ट करा, तसं असेल तर मी नक्की शेअर करेन. आणि हे बघा मी असं सजावटीचं केलं होतं कृष्णांचं खूप छान असं, आणि खूप छान वाटलं होतं मला. तुमच्याशी शेअर करायचं होतं पण तेव्हा जमलं नाही. आवडलंच नक्की लाईक कमेंट्स करा, शेअर करा. जय श्री कृष्ण, राधे राधे, बाय बाय. हॅलो. तर बघू शकता रात्री मी किती ह्याने पोस्ट केला होता तो व्हिडिओ, पण त्याच्यामध्ये चुकून एक छोटंसं सॉन्ग आलेलं, त्याच्यामुळे ते कॉपीराईट येत होतं. सो मी डिलीट केलेलं आहे ते आत्ता. परत एकदा मी हा व्हिडिओ परत एडिटिंग केला थोडासा अजून जास्त. हा माझा कृष्ण जन्माष्टमीचा लूक होता. माझी मम्मी पण